नमस्कार, बालविश्व मराठी बेबी वर्ल्डमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हेल्दी बेबी फूड रेसिपीच्या खिचडीच्या सिरीजमधला आजचा हा पार्ट 2 आहे. काल पार्ट 1 मध्ये मी हिरव्या मोड आलेल्या मुगाची खिचडी, भगरची खिचडी, राजमा खिचडी आणि सोयाबीन खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली होती. आता राहिलेल्या ज्या 4 रेसिपीज आहेत त्या रेसिपीज या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. म्हणजे दोन्ही पार्ट मिळून तुमच्यासोबत मी टोटल 8 खिचडीच्या वेगवेगळ्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत की ज्या बनवायला खूप सोप्या आहेत, झटपट बनणाऱ्या आहेत, तेवढ्याच टेस्टी आणि हेल्दी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पनीर खिचडी, दलिया खिचडी, पालक खिचडी आणि सर्व भाज्या घातलेली मिक्स व्हेज खिचडीची रेसिपीज देणार आहे. या सर्व रेसिपीज आदित्यच्या खूप जास्त फेवरेट आहे. अगदी 7 महिन्यापासून मी त्याला या सगळ्या रेसिपीज देत आलेली आहे. सगळ्यात पहिली जी रेसिपी आहे ती आहे पनीर खिचडी. आता ही पनीर खिचडी नेहमीच मी खूप झटपट बनवते, ज्यासाठी मी इथे 1-1 चमचा मसूर डाळ, मूग डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत. हे सगळे आपल्याला 3-4 वेळा स्वच्छ असं धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून साधारणतः 10 ते 15 मिनिटापर्यंत किंवा आपली इतर तयारी होईपर्यंत भिजत ठेवायचे आहेत. भिजल्यामुळे हे याचा बलवर्धकपणा, टेस्ट आहे ही वाढायला मदत होते, पचायलाही हलके होतात. एकाच कुकरमध्ये मी हे सगळं घातलेलं आहे. हळद, लसूण आणि कॅरेटही घातलेलं आहे. तुम्हाला इतर भाज्या घालायच्या असतील तर त्याही घालून तुम्ही इथे शिजवू शकता. आता याला आपण फोडणी दिली नव्हती म्हणून इथे कढईमध्ये मी जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची तेलामध्ये छान अशी फोडणी तयार केलेली आहे. आणि आपण जे शिजवून घेतलेले सगळे जे घटक होते तर ते यामध्ये घालायचे आहेत. पूर्ण कॅरेट मी इथे वापरलेलं नाही, अर्ध गाजर मी काढून ठेवलेलं आहे. आता याची कन्सिस्टन्सी आणखी छान होण्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि हे मॅश करून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही पनीर हे कुकरमध्ये आहे असं शिजवलं तर ते थोडंसं कडक बनतं किंवा थोडं वेगळंच त्याचं टेक्स्चर येतं, जे मला आवडत नाही आणि म्हणून मी पनीरची खिचडी नेहमी याच पद्धतीने बनवते. हे घरामध्ये बनवलेलं पनीर आहे, ज्याचे साधारणतः 3-4 क्यूब मोठमोठे मी घेतले होते आणि ते खिसून यामध्ये ॲड केलेले आहेत. थोडंसं आपल्याला याला एक बॉईल आणायचं आहे, खूप जास्त शिजवायचं नाही. आणि तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशी आपली ही पनीरची खिचडी तयार झालेली आहे. तुम्हाला हव्या असलेल्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आणखी एक मी वरून पनीर क्यूब खिसून यामध्ये घातलेला आहे, ज्यामुळे याचा पनीरचा जो फ्लेवर आहे हा आणखी वाढतो आणि दिसायलाही छान दिसते. तूप ही थोडंसं घालायचं आहे, तुपामुळे ही फ्लेवर आणखी मस्त वाढायला मदत होते. आणि अशी ही आपली पनीरची खिचडी झटपट तयार झालेली आहे. कोणत्याही गडबडीच्या वेळेमध्ये तुम्ही बाळाला हेल्दी, प्रोटीनने भरपूर असं काहीतरी द्यायचं असेल तर ही खिचडी जरूर ट्राय करू शकता. आता पुढची आपली जी खिचडी आहे ती आहे दलिया खिचडी. दलिया ही बाळाची भूक वाढवण्यासाठी, वजन वाढवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तुम्ही चपाती द्या किंवा न द्या, पण दलिया मात्र बाळाला जरूर तुम्हाला द्यायचा आहे. कुकरमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे. जिरे, मोहरी, काळी मिरी आणि लवंगाची फोडणी मी इथे केलेली आहे. कढीपत्ता घातलेला आहे. थोडासा कांदा मी ॲड केलेला आहे. छान आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर अर्ध टोमॅटो बिया काढून स्वच्छ धुतलेलं आहे आणि त्याचबरोबर काही भाज्या यामध्ये मी घातलेल्या आहेत, ज्यामध्ये लसूण घातलेला आहे, गाजर, थोडंसं बीट, त्यानंतर हिरवी कॅप्सिकम आणि त्यानंतर थोडासा बटाटाही ॲड केलेला आहे. काही मसाले आपल्याला ॲड करायचे आहे. मी इथे गरम मसाला, हळद पावडर, चिली पावडर घातलेली आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर थोडंसं मीठही तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. आणि इथे 1 तासभर भिजवत ठेवलेला दलिया आहे, जो मी यामध्ये ॲड केलेला आहे. आता दलिया जर तुम्ही भिजत ठेवला तर खूप लवकर शिजतो सुद्धा, पचायलाही हलका बनतो आणि याची टेस्टसुद्धा वाढायला मदत होते. नेहमीपेक्षा थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे. कोथिंबीर मी इथे ॲड केलेली आहे आणि छान असं मिक्स करून आपल्याला याच्या 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत किंवा तुमच्या कुकरच्या साईजनुसार तुम्हाला जेवढ्या शिट्ट्यामध्ये हे छान शिजेल असं वाटेल तेवढ्या शिट्ट्या काढून हे मऊ असं शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता आपल्या ज्या भाज्या आहेत याही खूप छान शिजलेल्या आहेत. थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे आणि अशी ही रंगबेरंगी रेनबो कलर असणारी दलिया खिचडी आपली तयार झालेली आहे. थोडंसं तूप मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान असं बाळाला हे सर्व करण्यासाठी तयार झालेलं आहे. आता ही खिचडी मी आदित्यला डिनरमध्ये दिली होती. जर तुम्ही बाळाला डिनरमध्ये देत असाल तर बाळ रात्रभर छान आणि शांत झोपायला मदत होते, कारण हे बाळासाठी अगदी फिलिंग आणि पौष्टिक असा एक डिनर बनणार आहे. त्यानंतर पुढची जी खिचडी आहे ती आहे पालक खिचडी, स्पिनाच खिचडी. आता ही खिचडी सुद्धा खूप जास्त हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि खूप झटपट सुद्धा बनते. यासाठी मी इथे ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे घातलेले आहेत. मोहरीचा इथं वापर मी केलेला नाही. थोडासा हिंग ॲड केलेला आहे आणि इथे आपल्याला लसणाचं प्रमाण जे आहे हे थोडं जास्त ठेवायचं आहे, कारण लसणाचा जर फ्लेवर या पालकच्या खिचडीला आला ना खूप छान वाटतं किंवा खूप छान असं त्याचा एक टेस्ट याला मदत होते. थोडंसं आलं घातलेलं आहे. अर्ध टोमॅटो मी इथे बिया काढून स्वच्छ धुवून बारीक कट केलेलं तेही घातलेलं आहे. आणि इथे मी भिजत ठेवलेली मूग डाळ आणि तांदूळ ही ॲड केलेला आहे. तुम्ही इतर डाळीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता किंवा डाळ स्किप केली तरी काही हरकत नाही, परंतु डाळ घालत असाल तर बाळाला प्रोटीनही मिळायला मदत होईल. इथे स्वच्छ अशी बारीक पालक जे असते तर त्याची पानं घेतलेली आहे. ही बेबी स्पिनाच आहे, जी मी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. तुम्ही इतरही भाज्या यामध्ये तुम्हाला हव्या असतील तर ॲड करू शकता. आता मागे एका व्हिडिओवरती मला कमेंट आली होती की पालक आणि टोमॅटो एकत्र देऊ नये, पण असं अजिबात नाही.
पालकमधलं आयर्न छान ॲब्सॉर्ब होण्यासाठी बाळाला व्हिटॅमिन सीची गरज असते, जे टोमॅटोमध्ये असतं. त्यामुळे टोमॅटो आणि पालक हे एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आता काही मसाले मी यामध्ये घातलेले आहेत. हळद, गरम पावडर मसाला आणि चिली पावडर, आणि त्यानंतर आपल्याला पाणी घालून 3-4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. छान असं हे सगळं मऊ शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही ते पाहू शकता. खूप छान आपली ही पालकची खिचडी तयार झालेली आहे आणि लसणाचा जो फ्लेवर आहे ना, हा खूप मस्त येतो, ज्या कारणामुळे बाळही छान आवडीने खायला मदत होते. आणि लसणामध्ये अँटीऑक्सिडेंटल प्रॉपर्टीज आहेत, ज्यामुळे बाळाची इम्युनिटीही बूस्ट होते. थोडंसं तूप घालायचं आहे, छान मिक्स करायचं आहे आणि हलकंसं कोमट असताना बाळाला हे सर्व करायचं आहे. आता मी नेहमी खिचड्यांसोबत आधी त्याला अर्ध राहिलेलं जे टोमॅटो आहे हे नेहमी देत असते आणि तोही खूप आवडीने ते खातो सुद्धा. आता पुढची आपली जी रेसिपी आहे खिचडीची, ती आहे मिक्स भाज्यांची रेसिपी. आता ही रेसिपी ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आधी ते 1 वर्षाचा व्हायच्या अगोदर ही रेसिपी मी तुम्हाला दिली होती. म्हटलं चला या खिचड्यांसोबत ही सुद्धा रेसिपी आपण ॲड करूया. तर यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये असणाऱ्या सगळ्या भाज्या ॲड करू शकता. मी इथे पालक, लाल ढोबळी मिरची, बीन्स, टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, बीट आणि एक लसणाची पाकळी घेतलेली आहे. आणि हे सगळं मी छोट्या छोट्या भागामध्ये कट केलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. कुकरमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, त्यानंतर काळी मिरी आणि थोडेसे लवंग याची आपल्याला छान अशी फोडणी करून घ्यायची आहे. एक लसणाची पाकळी जी आपण घेतली होती ती मी बारीक कट करून यामध्ये घातलेली आहे. तुम्ही हवं तर यामध्ये कांदासुद्धा ॲड करू शकता. मी केलेला नाही आहे. मी नेहमीच कांदा ॲड करते असं नाही, तर पण तुम्ही करू शकता. आपण जेवढ्या घेतलेल्या भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून घ्यायच्या आहे. तेलामध्ये थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत, जेणेकरून याला एक छान असा फ्लेवर मिळायला मदत होईल. त्यानंतर मी इथे थोडा वेळ मूग डाळ, मसूर डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते, तेही यामध्ये ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर गरम मसाला, थोडेसे हळद, चिली पावडर हेही ॲड केलेलं आहे. काळी मिरी पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. बाळ 1 वर्षापेक्षा मोठं असेल तर तुम्ही थोडंसं मीठही यामध्ये ॲड करू शकता आणि नेहमीपेक्षा थोडं जास्त पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आपल्याला याच्या 3-4 अशा शिट्ट्या करून हे मऊ शिजवून घ्यायचं आहे. याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी ॲड केलेली आहे. तुम्ही धणे पावडरचा सुद्धा वापर करू शकता. तुम्ही ते पाहू शकता. आपली मिक्स भाज्यांची हेल्दी अशी टेस्टी खिचडी तयार झालेली आहे. बाळ जर तुमच्या भाज्या खात नसेल ना, हा एक बेस्ट ऑप्शन आहे. एकाच पॉटमध्ये तुम्ही बाळाला सगळ्या भाज्या इथे खाऊ घालू शकता. याचा फ्लेवर आणखी वाढवण्यासाठी आणखी थोडंसं तूप घातलेलं आहे, सोबत काकडी दिलेली आहे, काकडीची वरची सालं काढलेली आहेत, वरून थोडंसं लिंबू आपल्याला पिळायचं आहे, ज्यामुळे याचा जो फ्लेवर आहे हा दुपटीने वाढतो आणि बाळ हे खूप आवडीने खातं. आधी त्याची ही जी खिचडी आहे ही खूप जास्त फेवरेट आहे आणि मला सुद्धा बनवायला ही खूप मजा येते, कारण यामध्ये हव्या त्या भाज्या आपण ॲड करू शकतो आणि बाळाला हेल्दी असं झटपट बनवून काहीतरी देऊ शकतो. तर अशा या 4 रेसिपीज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. आणखी 4 रेसिपीज पार्ट 1 मध्ये पाहायला विसरू नका. व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये सुद्धा दिलेली आहे. या दोन्ही रेसिपीज म्हणजेच टोटल 8 खिचडीच्या रेसिपी तुम्हाला आठवडाभराचा बाळाचा जो मेन्यू आहे हा डिसाईड करण्यासाठी खूप फायद्याच्या ठरणार आहेत. आय होप या सर्व रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील आणि तुमच्या बाळानेही आवडीने खाल्ल्या असतील. यातल्या कोणत्या रेसिपीज तुमच्या बाळाने आवडीने खाल्ल्या मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि पुढे कोणती सिरीज पाहायला आवडेल तेही सांगा. थँक्यू. बाय.